श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ रविवारचा आहे. माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला काही व्हिडिओ आवाज देता आला नाही. एडिटिंग करायला लागतं आणि आवाज द्यायला खूप वेळ होतो. मग काय संत संघाला गेलो होतो. बघू शकताय तुम्ही, संत संघाला गेल्यावर खूप समाधान वाटतं. पण काय करता हो, लवकर जायला होतच नाही. आज किती गर्दी होती, सगळेजण आले होते संत संघात. इथं लेक बसली आहे माझी आणि जेंट्समध्ये साहेब बसलेत, लेक बसला आहे माझा मुलगा. सगळेजण इथं बसले आहेत. खरंच वेळात वेळ काढून सगळेजण गुरूंसाठी येतात. गुरु आहे तर सगळं आहे. गुरु विना दुजे काही नाही, हे असं म्हण आहे. मुलगा पुढं बसलेला आहे, पाठीमागं साहेब बसलेले आहेत आणि खूप लोक असे आले होते. खूप छान वाटतं. संत संघाला गेलं की छान वाटतं. संडे सुट्टी स्पेशल त्यासाठीच असते खरं तर. मी तर कामावर त्यासाठी सांगते संत संघाला जायचं. पण कधी कधी काय होतं, मुलांमुळं उरकत नाही, माझ्या स्वतःमुळं उरकत नाही. झोप खूप असते सकाळच्या, असं वाटतं सुट्टीचा दिवस आहे, झोपावं छान मस्त. मग काय जात जात उशीर झाला आणि म्हणजे आपण गुरुदक्षिणा भरली होती गुरुपौर्णिमेला तर मला जाता आलं नाही, त्यामुळे मी घरातूनच गुरूंची सेवा केली, पाद्यपूजा वगैरे केली. मग ही गुरुपौर्णिमेची गुरूंकडनं भेट आलेली आहे. मठावरून भेट आली. खूप छान वाटलं. बघा ना, बुधवारीच झाली गुरुपौर्णिमा आणि लगेच 2-4 दिवसात संत संघाला गेलं की संडेला ही भेटली. खूप छान असं आहे, खूप अनमोल ही भेट आहे. आपल्याला दरवर्षी गुरुकडनं भेट येणं म्हणजेच खरंच ते भाग्याची गोष्ट आहे. मी स्वतःला खरंच भाग्य मानते. त्यासाठी ज्यांनी ज्यांनी मला ह्या मार्गाला लावलं त्यांचे आभार मानते किंवा त्यांचे मरेपर्यंत उपकार फेडणार नाही. गुरु करायला पण मला खरंच छान वाटलं होतं. माझा नवरा साथ देईल, नाही देईल, करू देईल का नाही, असं कधी विचार आला नव्हता मनात. मी जे केलं तसं माझ्या नवऱ्याने केलं आणि नवऱ्याच्या मागं मुलांनी पण, आता मुलं पण करतात, मुलांचा पण सपोर्ट आहे. बघू शकताय गुरूंची सुंदर अशी ह्याच्यावर हे आहे. खूप छान असं हे कॅलेंडर छोटं गिफ्ट आले गुरूंकडनं. दरवर्षी गुरुपौर्णिमेचं गिफ्ट येतं गुरूंकडनं शिष्यांना, आईकडनं लेकरांना म्हटलं तरी चालेल. रक्ताच्या नात्यांपेक्षा आपल्याला हे गुरूंनी दिलेली भेट खूप भारी असते. आयुष्यात न संपणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. खरंच गुरूंचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि नंतर तुम्ही बघू शकताय, मी म्हणलंच तुम्हाला व्हिडिओमध्ये बघू शकताय तुम्ही, लेकीनी माझ्या सकाळी अशी छान गवारीची भाजी केली आणि चपात्या केल्या. मी अशीच झोपून राहिली. लेकीनं सकाळी कॉलेजला जायचं होतं, लेकीचा आज पहिला दिवस होता. कधी माझी लेक एवढी मोठी झाली मला कळली नव्हती. तिची एक म्हणजे चिंता होती, ते ॲडमिशनचं ते टेन्शन दूर झालं आणि लगेच सॅटर्डेला मेसेज आला, आजपासनं म्हणजे चालू झालं तिचं कॉलेज. मग इथं चहा चपाती ती खाऊन घेतली, स्वतः करून घेतली चपाती. एक ती तिच्या भावाला दिली, भैयाला दिली आणि एक ती खात बसली. इतकं छान रेडी झालं होतं लेकरू. बघू शकताय, स्वतः करायला लागलं सगळं. खरंच खूप मोठे झाले. आम्हाला कॉलेज म्हणजे काय हे बघायला भेटलं नाही परिस्थितीमुळं, दुसरं काही नाही आहे. फ्रीमध्ये शिक्षण होतं तरी परिस्थितीने शिकायला भेटलं नाही. आणि बघू शकताय छान मस्त असं ह्यांचं हे नशीब चांगलं आहे की हे जातात कॉलेजला आणि ह्यांच्यामध्ये आम्हीच चाललो आहे असं समजतो. आपले लेकरं कधी मोठे झाले कळलंच नाही. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.